नमस्कार. तर आज आपल्या सोबत आहेत वृषाली जाधव ताई. सगळ्यात आधी ताई तुमचं स्वागत. तर आज आपण यांच्याशी गप्पा मारणार आहोत कारण की ह्या आपल्या माधवबागमध्ये आल्या होत्या एका संधिवाताच्या त्रासासाठी. त्यांना संधिवाताचा त्रास होत होता आणि त्यानिमित्त त्यांनी आपल्या माधवबागला भेट दिली होती आणि त्यानंतर त्यांना थोडा दम्याचा पण त्रास जाणवत होता. त्याच्यामुळे काही टेस्ट केल्यानंतर त्यांच्यावरती हृदय शुद्धीकरणाची ट्रीटमेंट सुद्धा करण्यात आली. तर हा संपूर्ण जो प्रवास आहे तो आपण त्यांच्यासोबत गप्पा मारून त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर ताई काय सांगाल, म्हणजे हा त्रास जो तुम्हाला पहिला संधिवाताचा होता तो कधीपासून सुरू झाला होता? हार्डली 15-20 म्हणजे महिनाभरापूर्वी चालू होता. म्हणजे साधारण कधी ह्या महिन्याभरापूर्वी? महिनाभरापूर्वी. महिनाभर. म्हणजे हे डॉक्टर आमच्याकडे शिबिरासाठी म्हणून गेलेले. हा. त्यात मी त्यांना तो त्रास सांगितला. अच्छा. म्हणजे दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार होतं त्यावेळेत हे यांचं शिबिर लागलं, त्यामुळे मी तिथं गेली त्यांच्याकडे. हा. आणि त्यांच्याकडे मी चेकअप केलं. म्हणजे काय नेमका त्रास होत होता तुम्हाला? कमरेत जरा दुखायचं, पूर्ण सकाळी उठताना अंग जड व्हायचं. हे त्यांना मी सांगितलं तर त्यांनी मला औषधोपचार काही गोळ्या वगैरे दिलेत आणि एक ब्लड टेस्ट सांगितली त्यांनी करायला. ती केली आणि मी रिपोर्ट दाखवायला आली तर त्यांनी नंतर मला म्हणजे पुन्हा मी सांगितले की मला जरा दम लागल्यासारखं, म्हणजे चालताना मी दमते. म्हणजे असं किती वेळ चालल्यावर दमायला होतं? म्हणजे नॉर्मली 1-2 मिनिटं चाललं तरी पण तुम्हाला दम लागला? 5-1 मिनिटं चाललं की असे लगेच दम लागायचा? खूप दम लागायचा? छातीत वगैरे दुखायचं? असं नाही, पण धाप लागते. हा. तर डॉक्टर बोलले की आपण एक टेस्ट करूया. हा. कोणती टेस्ट वगैरे सांगितली? ती टेस्ट असते मशीनवर चालणे, ट्रेडमिल वरती चालवून घेत, ती करूया म्हणून सांगितलं आणि ती नंतर माझ्याकडून करून घेत. मग त्यानंतर काय, म्हणजे त्याच्यातून त्या टेस्ट मधून काय दिसून आलं? तर ती पहिल्या वेळी मला केली त्यावेळी मी 3 मिनिटावर माझे पाय पूर्णपणे भरल्याने मला दम लागला. अच्छा. 3 मिनिटच त्याच्यावरती तुम्ही 3 मिनिटच फक्त मी चालले त्याच्यावर. आणि नंतर ते सांगितलं की त्याच्या म्हणजे डॉक्टर बोलले की काहीतरी हृदयाशी संबंधित काहीतरी हे आहे, प्रॉब्लेम असेल. त्यामुळे ते रिपोर्ट वगैरे बघितले त्यांनी तर म्हणाले की याची हृदयाची क्षमता कमी आहे. मग त्यासाठी ईसीजी वगैरे काही केलं? ईसीजी वगैरे केली. ओके. त्याच्यात त्यांना काहीतरी फॉल्ट दिसला. त्यांनी सजेशन केलं की औषध आणि एक पंचकर्म हृदय शुद्धी पंचकर्म ट्रीटमेंट तुम्हाला ती सांगितली. मग ती जी पंचकर्म ट्रीटमेंट होती ती साधारण कशा पद्धतीची होती? म्हणजे काय केलं त्यामध्ये? पूर्णपणे शरीराची शुद्धीकरण, रक्त शुद्धीकरणाची, म्हणजे पूर्णपणे बॉडी मसाज केली. आणि ह्याप्रमाणे काही स्टीम वगैरे पण स्टीम बॉडी मसाज आणि हे काय ते काही औषध वगैरे होतं का तुम्हाला? तेलाने मालिश आणि औषधी काढायची वाफ असं केलं त्यांनी. अच्छा. त्याच्यात ती 7 सांगितले त्यांनी. म्हणजे कसे, किती दिवसांनी किंवा कसे? 4 दिवसांनी एकदा, आठवड्यातून 2 वेळा. आठवड्यातून 2 वेळा ही ट्रीटमेंट तुम्हाला. किती महिने ही ट्रीटमेंट चालू होती? 1च महिना झाला आता. 1 महिना झाला. ह्या 1 महिन्यात काही सुधारणा आहे का? म्हणजे तुम्हाला धाप लागणं वगैरे काही कमी? धाप जरा कमी आहे. आणि पुन्हा ती टेस्ट केली त्याच्यात जरा फरक वाटला. म्हणजे जी मी 4 मिनिटावर चालले होते पहिल्या वेळी ती मी 13 मिनिटानंतर चालली. मग आता तुमचा जर स्टार्टिंगला जो सांधेदुखीचा वगैरे त्रास होता, संधिवाताचा त्रास होता, तो आता कसा आहे? म्हणजे त्यात खूप फरक आहे. त्याच्यात कमरेत वगैरे आता दुखणं कमी? खूप फरक आहे त्यात. बऱ्यापैकी फरक आहे. तो आता तुमचं म्हणजे कमरेत वगैरे दुखणं तुमचं आता कमी आहे आणि आता धाप लागणं पण कमी आहे. तर आणि एकंदरीत आपले जे माधवबागचं स्टाफ आहे किंवा डॉक्टर आहे यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? सगळा स्टाफ एकदम मस्त चांगला आहे, चांगलं सहकार्य करतात. डॉक्टर पण चांगले आहेत. डॉक्टर पण चांगला आहे, व्यवस्थित सगळं समजावून वगैरे सांगतात. आणि तुमच्या आजूबाजूची लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? जर तुम्हाला कोणी विचारलं तुमच्यासारखा त्रास कोणाला होत असेल तर तुम्ही माधवबागला सजेस्ट कराल की नाही? मी त्यांना सांगेल की तुम्ही माधवबागकडेच या, तुम्हाला व्यवस्थित सहकार्य मिळेल आणि तुम्ही बरे होऊन जाल. थँक्यू सो मच.